नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रसरशीत आणि चमचमीत अशी बोंबील बटाटा भाजी किंवा बोंबील बटाटा मसालाही म्हणू शकता. शिवाय घरच्या साहित्यात अगदी कमीत कमी मसाल्यात ही बोंबील बटाट्याची भाजी होते. चपातीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत तर मस्तच लागते. चला तर मग बोंबील बटाटा बनवायला सुरुवात करूया. तर बोंबील बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी एक 8 ते 9 सुके बोंबील असे तुकड्यांमध्ये करून घेतले. वजनी म्हणाल तर एक 90 ते 100 ग्रॅम एवढे हे बोंबील होते. आता बोंबील आपण एका खोलगट भांड्यात पाणी घेऊन यात बोंबील 5 ते 10 मिनटं असे भिजू देऊयात. हे साधंच पाणी आहे, जास्त थंडही नाही किंवा अगदी गरमही नाही, तर साधंच पाणी आहे. साध्या पाण्यातच एक 5-6 मिनटं किंवा 9-10 मिनटं भिजू देऊयात. आता बोंबील भिजतायत तोपर्यंत इथे आपण टोमॅटो, बटाटा म्हणजे चिरण्याचं सर्व साहित्य तयार करून घेऊयात. तर इथे मी मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतले, मध्यम आकाराचे कांदे आणि 2 लहान आकाराचे टोमॅटो. आता कांदा साल काढून बारीक असा कांदा चिरून घेऊयात. बोंबील जास्तही भिजू द्यायचे नाहीत. एक 5-10 मिनटं भिजले तरी पुरेसे आहेत. किंवा खूप जाड बोंबील असतील तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी करू शकता आणि कोमट पाण्यात एक 5 मिनटं राहू दिल्यानंतर 1-2 पाण्याने धुवून काढून घेऊ शकता. आता इथे आपले हे बोंबीलसुद्धा साध्याच पाण्यात भिजवायला ठेवले आहे. असे थोडे पाण्यात ठेवले की यात जी रेती असते किंवा जी माती असते बारीक अशी तीही निघून जाते आणि बोंबीलचे जे वरचे खवले असतात ते सुद्धा भिजून आपोआपच निघतात. तर आता बोंबील भिजत आहेत तोपर्यंत इथे मी कांदा चिरून घेतला, टोमॅटो आणि बटाटासुद्धा. आता बटाटा अशा मोठ्या फोडींमध्ये करून घेतला आणि पाण्यातच ठेवला. पाण्यात अगदी थोडंसं मीठ घातलं आहे म्हणजे बटाटाही मग काळा पडत नाही. आता सर्व इथे चिरण्याचे साहित्य तयार करून घेतले आणि आता बोंबील पाहूयात. तर बोंबीलही एक 8 ते 9 मिनटं चांगले भिजले होते. हलक्या हाताने चोळून असे धुवून 2 पाण्याने सर्व पाणी यातील निथळून घेऊयात. तर हे पहा, यात जो असा हा काळा धागा दिसतो आहे, तर हा असा काळा धागा काढून टाकूयात. तो थोडासा कडवट लागतो खायला, म्हणून बोंबलाच्या तुकड्यांमध्ये हा जो असा काळा धागा असतो पोटाजवळ जो काळं असतं, तर ते अलगद असं निघतं भिजल्यावर. हे पहा, या पद्धतीने हा धागा असा ओढून घ्यायचा आणि पटकन असा हा धागा निघून जातो. तर सर्व बोंबील असे साफ करून घेतले. एक 2-3 पाण्याने चांगले धुवून घेतले. अलगद हाताने असे चोळून म्हणजे वरचे खवलेही निघून जातात. तर बोंबील 2-3 पाण्याने धुवून पाणी निथळायला ठेवलं. आता गॅसवर कढई ठेवली. पोहे खाण्याचे 3-4 चमचे एवढे तेल घातले. तेल गरम झाल्यावर 3 ते 4 अख्ख्या लसूण पाकळ्या घातल्या. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद. हिंग नक्की घाला, यामुळे उग्र आणि थोडा बोंबीलचा वशाट वासही कमी होतो. त्यानंतर बोंबील घातले धुतलेले आणि यावरच अगदी पाव चमचा एवढे मीठ घातले. अगदी थोडंसंच मीठ घालायचं, बोंबील आधीच खारट असतात म्हणून थोडंसं पाव चमचा एवढं मीठ घातलं आणि तेलात बोंबील असे भाजून घेऊयात. हिंगाच्या वासामुळे बोंबलाचा अजिबात वशाट वास येत नाही, म्हणून तेलात थोडंसं हिंग, हळद, मिठात हे बोंबील असे थोडे लालसर होईपर्यंत भाजून घेतले आणि आता काढून घेऊयात. तर सर्व बोंबील असे काढून घेतले. थोडंसं तेल कमी वाटत होतं, यात अजून तेल घातलं आणि तेल गरम झाल्यावर याच कढईत आता आपण बटाट्याचा रस्सा, बोंबील बटाट्याचा रस्साही बनवूयात. 1 चमचा एवढे जिरे घातले आणि 1 ते 1.5 चमचा एवढी आले लसूण पेस्ट. इथे मी ताजेच आले लसूण असे ठेचून घेतले आहे. यामुळे काय होतं की ताजे आले लसूण पेस्ट घातल्यावर किंवा ठेचलेले आले लसूण घातल्यावर सुगंध आणि चवही छान येतो. त्यानंतर चिरलेला कांदा घातला, सोबतच चिरलेला टोमॅटोही चांगलं परतवून घेतलं. कांदा थोडासा मऊ होऊ द्यायचा, तेव्हा टोमॅटो घालायचा आणि चांगलं परतवून घ्यायचा. आता टोमॅटोही मऊ झाला आहे आणि कांदासुद्धा, टोमॅटो अजिबात दिसत नाही तोपर्यंत इथे मी परतवून घेतला आणि त्यानंतर पावडर मसाले घालूयात. 1.5 चमचा एवढे लाल मिरची पावडर, 1 चमचा एवढा साठवणीचा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा एवढी हळद घातली. साठवणीच्या मसाल्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसालाही घालू शकता. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता. पावडर मसाले घातले, यावरच थोडंसं पाणी घातलं म्हणजे मसालेही मग करपत नाही आणि सगळं हे मिक्स करून घेतलं. मंद आचेवर 2 मिनटं परतल्यानंतर आता यात बटाट्याच्या फोडी घालूयात
आणि बटाट्याच्या फोडीही मध्यम आचेवर आता चांगल्या परतवून घेऊयात. या मसाल्यामध्ये चांगले कोट करून घ्यायचे. मसाला चांगलं बटाट्याच्या फोडीला लागला पाहिजे. चांगलं कढईने तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं म्हणजे बटाट्याच्या फोडींच्या आतमध्येही मसाला मुरेल इतपत हे चांगलं परतल्यानंतर आता यात थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर घातल्यावर अजून एखाद मिनटं हे चांगलं परतवून घेऊयात. आणि त्यानंतर आता गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवूयात आणि काही सेकंदांनंतर आता झाकण काढून घेऊयात. एक 20 ते 30 सेकंद झाकण ठेवले होते. आता 30 सेकंदांनंतर झाकण काढून घेतले तर हे पहा मस्त असं कडेने तेल सुटलं आहे. मसाल्यातून तेल वेगळं होईपर्यंत चांगलं हे परतल्या गेलं आहे. आणि त्यानंतर आता आपण भाजलेले बोंबील घालूयात. जे आपण कढईत हिंग, हळद, मिठात बोंबील तळून घेतले होते ते घातले आणि पुन्हा बोंबील चांगले यात मिक्स करून घेऊयात. बटाट्यासोबत अजून एखाद मिनटं परतवल्यानंतर आता यात घालूया आपण गरम पाणी. बटाटा शिजेल इतपत गरम पाणी घालायचं. इथे मी 1.5 ते 2 ग्लास एवढे गरम पाणी घातलं. एकदा तळापासून हलवून घेऊयात. सगळं हे मिक्स करून घेतलं आणि गॅस मोठ्या आचेवर करून चांगलं ढवळल्यानंतर याला एक अशी खळखळ उकळी येऊ देऊयात. आणि उकळी आल्यावर चवीनुसार मीठ घालूयात. मिक्स करून घेऊयात. चांगले मिक्स केल्यानंतर आता पुन्हा हे चांगलं खळखळ उकळू देऊयात. चांगलं गदगद असं शिजायला लागलं की गॅस आता मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर झाकण ठेवूयात आणि 4 ते 5 मिनटं किंवा 5 ते 7 मिनटं भाजी शिजवून घेऊयात. तर हे पहा एक 5-7 मिनटानंतर आता झाकण काढून घेतले तर रश्श्याला मस्त असा तवंग आला आहे. तुम्ही पाहू शकता. अगदी रसरशीत अशी ही बोंबील बटाट्याची भाजी झाली आहे. 2 मिनटं मी मंद आचेवर अशीच बोंबील बटाट्याची भाजी ठेवली. आता बटाटा कितपत शिजलाय तेही पाहूयात. तर हे पहा चमचा रोवताच फोड वेगळी होते आणि प्रेस करताच अगदी बटाटा मॅश होतोय इतपत बटाटा चांगला शिजला आहे. मंद आच करून 1 ते 2 मिनटं असाच ठेवला तर इतपत मी हा रस्सा ठेवला आहे. अगदी रसरशीत अशी ही बटाट्याची भाजी केली आहे. तेवढीच टेस्टी आणि रुचकर अशी झाली आहे. एकदा करून पहा. मंद आच करून एखाद मिनटं ठेवल्यानंतर गॅस बंद केल्यावरून आता भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम बोंबील बटाट्याची भाजी सर्व करूयात. तर तयार आहे आपली रसरशीत अशी चमचमीत बोंबील बटाटा भाजी किंवा बोंबील बटाटा मसाला. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत तर मस्तच लागते. बनवायला सोपी, अगदी कमीत कमी मसाले घातले आपण. रोजच्याच मसाल्यामध्ये घरात जे मसाले होते तेच मसाले घातले तरीसुद्धा ही बोंबील बटाटा भाजी फार छान लागते. अगदी दाटसर असा हा रस्साही झाला आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत चुरून खाण्यासाठीही मस्तच लागतो आणि भातासोबत तर एकच नंबर. रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.